ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत बोलतात। करणे असे मी समजतो। त्यामुळे ज्या मुंबई मिरर या वर्तमानपत्राने मी शिवसेना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात अशी खोटी बातमी छापली त्याचा मी तीव्र निषेध करतो। हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी मालंट लावले, म्हणून त्यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात करणार। नाही, मला त्याच्याबद्दल मी असं मला प्रत्येकाने मला एक सांगतो तुम्हाला, हा तुमचा प्रकार तुम्ही कोर्ट नका स्वतःला समजू, कळलं का? स्वतःला कोर्ट नका समजू, पण मी स्वतःहून प्रयत्न केला परत वेगळ्या बातम्या जाऊ नये। कोण बोलणं इतपत खूप होतं, बोलणं हेच खूप होतं खरं तर, पण तुम्ही मला एक लक्षात ठेवायचं आहे, मी कायम लक्षात ठेवणार आहे। आणि यापुढे जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल तेव्हा प्रत्येक पंतप्रधानांपासून सगळ्यांचं मी लेखी तुम्ही आणलंय का विचारणार, तरच मला प्रश्न विचारा म्हणून सांगणार। धन्यवाद। तर खासदार अरविंद सावंत यांची ही पत्रकार परिषद सुरू होती। त्यांनी हे पत्र देखील लिहिलेलं आहे। खरं तर एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार यांची एक बैठक झाली असं वृत्त हे समोर आलेलं होतं आणि याच अनुषंगानं त्यांची ही पत्रकार परिषद होती। हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे तर, दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला, ती मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा। आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी। त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा। असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही बरं। गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा। बाळासाहेबांचे विचार सांगा ना, गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते? इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिरर सारख्या वर्तमानपत्राने छापल्यात, त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर। आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे। आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत। भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आम्ही। तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनं पुन्हा ऑपरेशन टायगर सुरू केलंय की काय असा सवाल उपस्थित झालेला आहे। एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार यांच्या कथित भेटीच्या वृत्तामुळे खळबळ उडालेली आहे। बुधवारी ठाण्यामध्ये ही भेट झाल्याचं वृत्त आहे। ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंची ठाण्यामध्ये बुधवारी भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे। ठाण्यातल्या वोल्टास कंपनीमध्ये ही बैठक झाल्याची माहिती आहे। बुधवारी रात्री सुरू असलेली बैठक गुरुवारी पहाटेपर्यंत चालली अशी ही माहिती आहे। एकनाथ शिंदेंसोबत खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते असं वृत्त आहे। बैठकीला अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर ओमराजेंसह 2 खासदार हे व्हीसीद्वारे उपस्थित असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या खासदारांना शिवसेनेमध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली अशी ही माहिती मिळते। आणि दरम्यान ऑपरेशन टायगर वरून खासदार संजय राऊतांनी फटकारलेला आहे, पाहूयात। बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं। वारंवार एखाद्या शरीराचं जेव्हा ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं। ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत। शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत। तर संजय राऊतांची देखील ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। आमचे सगळे खासदार हे आमच्या सोबत एकत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे।
आणि दरम्यान आम्ही ठाकरे गटाच्या काही खासदारांना यासंबंधी विचारलेलं असता त्यांनी अशा बैठकीचा इन्कार केलेला आहे। ओमराजे निंबाळकर आणि अरविंद सावंतांनी मात्र बैठकीचं वृत्त हे फेटाळलं। अरविंद सावंत यांनी काही झालं तरी मी शिंदेंसोबत जाणार नाही असं म्हटलेलं आहे। ओमराजे निंबाळकर यांनी देखील माझ्याशी बोलताना बैठकीचा इन्कार केला। मी 2 टर्मचा खासदार आहे, माझ्या 2 टर्मपासून हीच चर्चा सुरू आहे। चुकीच्या बातमीवरती मी स्पष्टीकरण देणार नाही, अशी कुठलीही बैठक झाल्याचं मला माहिती नाही असं ते म्हणालेले आहेत। इतकंच नाही तर अशी बैठक झाली असेल तर त्याचे फोटो द्या असं प्रतिआव्हान सुद्धा त्यांनी केलंय। मात्र एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार शिंदे बुधवारी ताफा सोडून बाहेर गेलेले होते हे नक्की। दरम्यान काही वेळापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी या बैठकीबद्दल काय म्हटलंय पाहूयात। काहीच कारण नाहीये त्या बैठकीचं किंवा काय म्हणण्याचं, काय अजिबात नाही, काही नाही, अजिबात कुठल्याही प्रकारची आमची कोणाची काही भेट झालेली नाहीये। आणि डिनरला गेलतो तर मी तुम्हाला सांगितलं की हो गेलो होतो डिनरला, पण त्यामध्ये असली काही चर्चा वगैरे काही नव्हती। पण आज आता कुठून आले काय माहिती, मी तो जुन्नरला आहे आता। तर या कथित बैठकीच्या वृत्तावरती खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। ते काय म्हणतात पाहूयात। मी 2 टर्मचा खासदार आहे, दोन्ही टर्ममध्ये हीच चर्चा सुरू आहे। चुकीच्या बातमीवरती स्पष्टीकरण देणार नाही, अशी कुठलीही बैठक झाल्याची मला माहिती नाही। बैठक झाली असेल तर त्याचे फोटो द्या, अशी प्रतिक्रिया ही निंबाळकरांनी दिलेली आहे। त्याचबरोबर संजय देशमुख यांची देखील प्रतिक्रिया समोर येते। मी प्रत्यक्ष वा ऑनलाईन बैठकीमध्ये उपस्थित नव्हतो असं खासदार संजय देशमुख म्हणतात। या बैठकीचं मला ना निमंत्रण होतं ना मला कोणी बोलावलेलं होतं, त्यामुळे या बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही आणि मी गेलोही नाही। तर पुढची प्रतिक्रिया आहे खासदार राजाभाऊ वाजेंची। कुठली मीटिंग झाली, कधी झाली मला काही माहिती नाही, मी त्या मीटिंगला नव्हतो। मी आहे तिथेच आहे, मी कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया ही राजाभाऊ वाजेंनी दिली आहे। आणि त्याचबरोबर खासदार संजय जाधव यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। 2 दिवस झाले पुण्यातच आहे, त्यामुळे या बैठकीचा आणि माझा काहीही संबंध नाही। मी कुठल्याही बैठकीला गेलो नाही, ना कोणाशी माझा संपर्क झालेला आहे। माझं काम चालू आहे आणि पक्षांतराचा सध्या तरी कुठलाही विषय नाही। तर अशा या सगळ्या प्रतिक्रिया समोर येतात। आणि दरम्यान भीती ना आम्हा कशाची, बाळासाहेब नावाची शक्ती उभी पाठीशी असं सूचक ट्विट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलेलं आहे। ऑपरेशन टायगरच्या बातम्यांनंतर ठाकरेंच्या शिवसेना पक्षानं हे ट्विट केलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या या ट्विटची आता चर्चा रंगली आहे। यावरती शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट आणि प्रकाश आंबेडकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील आपण जाणून घेऊयात। ऑपरेशन करायची आमची जुनी सवय आहे। आम्ही ऑपरेशन करतो का, असं का सांगून करतो का? मागचं ऑपरेशन सांगून केलं का? पत्ता लागत नाही। असे ऑपरेशन उघडपणे करायचे नसतात। ज्या दिवशी सगळा शिकार टार्गेटमध्ये येईल त्या दिवशी सगळं ऑपरेशन एका दिवसात संपलेलं असेल। म्हणून हे आता ऑपरेशनची वेळ काही काळातच तुम्हाला पाहायला मिळेल। थोडा दम धरा। एकनाथ शिंदे साहेब योग्य वेळेला टार्गेट पाहून ते फायर करत असतात। शिवसेनेमध्ये येणारं इन्कमिंग आपण जर बघितलं तर आता कुठलीही निवडणूक नाही, कुठल्याही पद्धतीचा आज गडबडीने माणसाने यायला पाहिजे अशातला भाग नाही, परंतु सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार, खासदार, मंत्री, माजी मंत्री सगळे लोक आणि सगळ्या उत्स्फूर्त अशा पद्धतीचा जनसमुदाय शिवसेनेबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास व्यक्त करून येतो। त्यामुळे साहजिकच अनेक लोक येत राहतील, यामध्ये एकच व्यक्ती असं म्हणता येणार नाही। बघता बघता आगे आगे देखो होता येईल। आणि यानंतर इतरही काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। बातमी आहे बारामती पोटनिवडणुकीसंदर्भातली। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाण्याची सुप्रिया सुळे यांनी तयारी दाखवलेली आहे। बोलावलं तर प्रचाराला जाणार अशी प्रतिक्रिया ही सुप्रिया सुळेंनी दिली आहे। शेवटी रिश्ते मायने रखते हैं असं सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत। पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही हे अजित पवार गटालाच विचारा अशी देखील प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे।
नाही, माझा काय रोल? मी एक मतदार म्हणून मतदानाला जाणार. इलेक्शन मध्ये सगळे कार्यकर्ते उत्सुक असतात, त्यामुळे नक्की तिथे काय झालं हे मी काल म्हणजे मी बारामतीत नव्हते, त्याच्यामुळे मला याची फारशी माहिती नाही. कुटुंब म्हणून तर पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध. मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते. सत्ता, पैसा, राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं. दोन्ही राष्ट्रवादी विभक्त झाल्यावरती राजकीय दृष्ट्या स्वतंत्र असल्या तरी कौटुंबिक दृष्ट्या उत्तम समन्वय राखून असल्याचं बारामती पोटनिवडणुकीमध्ये दिसून आलंय. अजित पवारांच्या मृत्यूनंतर बारामती पोटनिवडणूक लढवणार नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जाहीर केलं. तो शब्द त्यांनी पाळलाच. एवढंच नाही तर पवारांच्या राष्ट्रवादीनं निवडणूक बिनविरोध होण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. काँग्रेसनं उमेदवारी मागे घ्यावी यासाठी सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न तर केलेच, पण खुद्द शरद पवारांनी देखील आपली ताकद पणाला लावली. पवारांनी वेळोवेळी मल्लिकार्जुन खरगेंशी संपर्क साधला. बारामतीपासून दिल्लीपर्यंत पवारांनी प्रत्येक पातळीवरती प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसनं उमेदवारी ही मागे घेतल्याचं दिसतं. आणि पुढची बातमी पाहूयात. ठाकरेंच्या शिवसेना खासदारांच्या शिंदेंशी बैठकीचं वृत्त हे श्रीकांत शिंदे यांनी फेटाळलेलं आहे. आत्ताची एक मोठी अपडेट समोर येते. गेल्या वर्षभरापासून अफवा सुरू आहेत, आता ही तशीच अफवा आहे. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही, अशी कोणतीही मीटिंग झालेली नाही, अशी प्रतिक्रिया ही श्रीकांत शिंदे यांनी स्वतः दिलेली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाल्याचं वृत्त हे समोर आलेलं होतं. मात्र या बैठकीचं वृत्त हे श्रीकांत शिंदेंनी फेटाळून लावलेलं आहे. गेल्या वर्षभरापासून या अफवा सुरू आहेत असं ते म्हणालेले आहेत. मात्र तशी कोणतीही बैठक ही सध्या तरी झालेली नाही, अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिलेली आहे. आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, आपण पाहिलं तर एकीकडे ठाकरेंच्या खासदारांनी देखील या अफवा असल्याचं म्हटलेलं आहे, बैठकीचं वृत्त त्यांनी नाकारलेलं आहे. आणि त्यानंतर जे स्वतः त्या बैठकीमध्ये होते ते श्रीकांत शिंदे सुद्धा या बैठकीचं वृत्त फेटाळत आहेत. काय अपडेट्स मिळत आहेत? श्रीकांत शिंदे यांच्याशी अगदी थोड्या वेळापूर्वीच फोनवर आपली बातचीत झालेली आहे आणि फोनवरून त्यांनी या सगळ्या संदर्भातली सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिलेली आहे. त्यांनी सरळ सांगितलंय की ही या सगळ्या ज्या बातम्या येत आहेत त्या अफवा आहेत. अशी कोणत्याही प्रकारची बैठक ही बुधवारी झाली नाही. याच्या आधी देखील ही अशा प्रकारची कोणती बैठक झाली नव्हती. त्याचबरोबर गेल्या एका वर्षापासून 1-2 वर्षापासून अफवा पसरवण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि आमच्याबद्दलच्या या अफवा आहेत, तर त्याबद्दल कोणी विश्वास ठेवू नका असं देखील त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी ही बातमी जी आहे ती बातमी खरी नसल्याचं त्यांनी आपल्याला जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. यामिनी, बरं, ठीक आहे. धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि पुढच्या बातमीकडे वळूयात. मुंबई महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पातील 800 कोटी रुपयांच्या निधी वाटपामध्ये मोठी तफावत समोर आली आहे. सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी देताना विरोधकांना लाखांमध्ये मर्यादित ठेवण्यात आल्यामुळे राजकीय वाद हा चिघळलेला आहे. सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींच्या आसपास निधी मिळालाय, तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाखांचा निधी मिळालाय. सर्वपक्षीय गटनेत्यांना 2 ते 20 कोटींपर्यंत निधी मिळालेला आहे. या निधीमध्ये विकास कामं कशी करायची असा सवाल आता विरोधकांनी विचारलाय. तर महायुतीतील नगरसेवकांना 8 ते 10 कोटीपर्यंत निधी मिळालेला आहे. कोणाला किती निधी मिळाला आपण जाणून घेऊयात. गणेश खणकर यांना 20 कोटी रुपये, अमेय घोले 10 कोटी, संजय घाडी यांना 10 कोटी इतका निधी मिळालेला आहे. त्याचबरोबर प्रभाकर शिंदे 2 कोटी 50 लाख, रितू तावडे 2 कोटी 25 कोटी. त्याचबरोबर विरोधकांना मात्र कमी निधी मिळालाय अशी चर्चा सध्या रंगलेली आहे. गटनेत्यांना मिळालेला निधी नेमका कसा आहे तो आपण जाणून घेऊयात. आशरफ आझमी 2 कोटी, किशोरी पेडणेकर 2 कोटी, यशवंत किल्लेदार 2 कोटी, विजय उबाळे 2 कोटी, डॉक्टर सईदा खान 3 कोटी, अजित रावराणे 2 कोटी 25 लाख.
आणि त्याचबरोबर विरोधकांची लाखांमध्ये फक्त बोळवण करण्यात आली आहे. विशाखा राऊत यांना 25 लाख रुपये आणि त्याचबरोबर आशा काळे यांना 25 लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आला आहे. आणि दरम्यान निधी वाटपावरून खासदार संजय राऊतांनी काय म्हटलंय पाहूयात. विरोधी पक्षाच्या खासदारांना महाराष्ट्रामध्ये अजिबात विकासाचा निधी दिला जात नाही. हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कोटी कोटीचा निधी देता, पण लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर खासदारांना निधीपासून वंचित ठेवता. तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का? देवेंद्र फडणवीस ह्यांना जर राजकारणामध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांनी ही संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. आणि पुढची बातमी आहे नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासंदर्भातली. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या कामामध्ये सत्ताधारी पक्षाचे काही नगरसेवक आणि नगरसेविकांचे पती हे अडथळा आणत असल्याची तक्रार देण्यात आली. या तक्रारीची दखल थेट मुख्यमंत्री कार्यालयानं घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं रात्री उशिरापर्यंत संबंधितांची चौकशी केली आहे. सत्ताधारी पक्षाचे 2 नगरसेवक आणि इतर 3घांची चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. कुंभमेळ्याच्या कामामध्ये अडथळा आणणं, कुंभमेळा काम करणाऱ्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना धमकावणं असे या नगरसेवकांवरती आरोप असल्याची सूत्रांची माहिती आहे. 8वीतल्या मुलाकडून आई वडिलांची डिजिटल अरेस्टमधून सुटका करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशमधल्या बरेलीमधली ही सगळी घटना आहे. सायबर गुन्हेगारांनी दाम्पत्याला 9 तास डिजिटल अरेस्टमध्ये ठेवलेलं होतं. 13 वर्षांच्या मुलाच्या सतर्कतेमुळे 6 लाख रुपये त्यांचे वाचलेले आहेत. तर तुम्ही दहशतवाद्यांच्या संपर्कामध्ये आहात असं म्हणत त्यांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं. मुलानं हे सगळं खोटं आहे म्हटलं, पण पहिल्यांदा वडिलांना ते मात्र पटलं नाही. रात्री 12 वाजता मुलाने मोबाईल बंद केल्यानंतर गुन्हेगारांशी त्यांचा संपर्क तुटला आणि सकाळी पुन्हा सायबर गुन्हेगारांचा कॉल येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सीनियर के पास जो कॉल आई थी वो वहाँ थी महाराष्ट्र बात हुई, तो महाराष्ट्र से वो कहने लगा कि आप महाराष्ट्र आ जाओ. तो जब मना करा तो उनने मतलब कहा कि ऑनलाइन रिपोर्ट दर्ज होगी, तो आप एक काम करिए, आप हमारे सीनियर ऑफिसर से कल आपकी मीटिंग रखेंगे, उसके लिए आप अपनी बैंक डिटेल बता दीजिए. हमसे ये बोला गया कि अगर आपको दोनों फ़ोन के कैमरे ऑन रखना है, वीडियो कॉलिंग, और हम आपके ऊपर नज़र रखेंगे. अगर आप कैमरे से इधर उधर होते हैं तो हमारी पुलिस आपके घर के मतलब थोड़ा सा दूर खड़ी हुई है, वो आपको उठा लेगी. इस पूरे प्रकरण में संजय का पुत्र, जिसे डिजिटल जागरूकता थी तथा इस विषय में जानकारी थी, उसने अपने पिता से मोबाइल फ़ोन स्विच ऑफ कराया तथा उन्हें कोई भी अन्य आगे की जानकारी शेयर करने से मना करते हुए किसी तरह अगले दिन दिनांक 7 अप्रैल को सुबह 7 बजे यह सूचना अपने पड़ोसियों को दे दी. उनके पड़ोसियों द्वारा तत्काल थाना प्रेमनगर पुलिस को सूचना दी गई. सुबह 7 बजे तत्काल 10 मिनट के अंदर थाना प्रेमनगर पुलिस द्वारा इनका बैंक खाता फ्रीज कराया गया तथा इनके मोबाइल को सुरक्षित किया गया. इस प्रकार इनके बैंक खाते में लगभग 6 लाख रुपए थे, जिसका साइबर फ्रॉड होने से थाना प्रेमनगर पुलिस द्वारा इन्हें बचाया गया.